गोष्टी करूया चालू। लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका। मी आहे प्रिबालू। चिंटू आणि जादूचा गोळा। एका सुंदर जादुई जंगलात चिंटू नावाचा एक छोटा आणि उत्साही ससा राहायचा। हे जंगल अतिशय रंगीबेरंगी होते, जिथे झाडे चॉकलेट सारखी दिसायची आणि गवत मखमली सारखे मऊ होते। चिंटूला दररोज नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचे। एक दिवस जंगलात फिरत असताना चिंटूला उंच गवतात काहीतरी चमकताना दिसले। जवळ जाऊन पाहिले तर तिथे एक निळा जादूचा गोळा होता। तो गोळा ताऱ्यांसारखा लुकलुकत होता। त्या गोळ्यातून एक गोड आवाज आला, चिंटू, जर तू या जंगलातील इतरांना मदत केलीस तर मी तुझी एक मोठी इच्छा पूर्ण करेन। चिंटू तो जादूचा गोळा घेऊन पुढे निघाला। थोड्या अंतरावर त्याला पिहू नावाची एक छोटी चिमणी दिसली। पिहू एका फांदीवर बसून रडत होती। चिंटूने विचारले, पिहू, काय झाले? पिहू म्हणाली, चिंटू, मी खेळता खेळता माझ्या घरट्याचा रस्ता विसरले आहे आणि आता अंधार पडत आहे। चिंटूने जादूचा गोळा वर धरला आणि मनात विचार केला। लगेच त्या गोळ्यातून एक सोनेरी प्रकाशाची रेघ बाहेर पडली। ती रेघ हवेत नागमोडी वळणे घेत एका दिशेला जाऊ लागली। पिहू आनंदाने ओरडली आणि त्या प्रकाशाच्या मागे उडत आपल्या घराकडे निघाली। पिहूला मदत केल्यानंतर चिंटू पुढे गेला। तिथे त्याला परी नावाचे एक सुंदर फूल दिसले। खूप जास्त ऊन असल्यामुळे परी कोमेजून गेली होती। तिचे डोके खाली झुकले होते। परी हळू आवाजात म्हणाली, चिंटू, मला खूप तहान लागली आहे, पण पाणी खूप लांब आहे। चिंटूने पुन्हा जादूच्या गोळ्याची मदत घ्यायचे ठरवले। त्याने गोळा फुलाजवळ नेला। अचानक गोळ्याभोवती पांढरे ढग जमले आणि परीवर पाण्याचे छोटे चमकदार थेंब पावसासारखे पडू लागले। काही क्षणातच परी टवटवीत झाली आणि हसू लागली। चिंटू आता जंगलाच्या शेवटच्या टोकावर पोहोचला। तिथे त्याला गोलू नावाचा कासव भेटला। गोलू खूप हळू चालत होता आणि तो दमलेला दिसत होता। गोलू म्हणाला, चिंटू, मला त्या उंच डोंगरावरून सरोवर बघायचे आहे, पण मी तिथे कधीच पोहोचू शकणार नाही। चिंटूने जादूचा गोळा गोलूच्या जवळ ठेवला। अचानक जमिनीवरून मऊ पांढरे शुभ्र ढग वर आले आणि त्यांनी गोलूला हळूच उचलले। ते ढग गोलूला घेऊन हवेत तरंगत डोंगर माथ्याकडे निघाले। गोलू आश्चर्याने आणि आनंदाने आपला हात हलवत होता। चिंटूने सगळ्यांना मदत केली होती, त्यामुळे तो जादूचा गोळा आता निळ्या रंगाचा न राहता सोन्यासारखा लख्ख चमकू लागला। गोळा म्हणाला, चिंटू, तू खूप दयाळू आहेस। आता सांग, तुला काय हवे आहे? मी तुझी कोणतीही एक इच्छा पूर्ण करेन। चिंटू आनंदाने म्हणाला, मला स्वतःसाठी काहीही नको। मला फक्त माझ्या या सर्व मित्रांसोबत या जादूच्या जंगलात नेहमी असेच आनंदाने राहायचे आहे। जादूच्या गोळ्याने चिंटूची ही इच्छा पूर्ण केली आणि तेव्हापासून चिंटू आणि त्याचे सर्व मित्र जंगलात खेळत आणि एकमेकांना मदत करत सुखात राहू लागले। लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका। मी आहे प्रिबालू।